नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. करिअर बद्दल आपण बोलतो आहोत आणि त्यात सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रम कुठले कुठले आपल्यासाठी उपलब्ध आहेत, त्याचे वेगवेगळे कुठले पर्याय आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. 10वी नंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखा आपल्यासाठी उपलब्ध असतात, पण त्यात सुद्धा आणखीन वेगळं काय करता येऊ शकेल हाच प्रश्न हल्ली सगळ्यांच्या मनात असतो. आजच्या कार्यक्रमात आपण कला आणि वाणिज्य शाखेतल्या वेगवेगळ्या संधी कुठल्या आहेत त्याच्याविषयी आणखीन जाणून घेणार आहोत. आणि आपल्या बरोबर आहेत स्वाती साळुंखे मॅडम. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. ग्रोथ सेंटरच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मॅडम. समुपदेशन सुद्धा करतात आणि वर्तमानपत्रामध्ये लिखाण सुद्धा करतात. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि सुरुवातच अशी करायची आहे की कला आणि वाणिज्य शाखा या दोन शाखा आहेत किंवा त्यामध्ये सायन्स पण आलं, याला एक वनिला अभ्यासक्रम असं म्हटलं जातं. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि त्याचं महत्त्व काय आहे आजच्या घडीला? काय झालंय की नवीन नवीन नावं दिली जातात. द नॉन कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल किंवा वनिला कोर्सेस, किंवा असं असतं ना की तरुण पिढीला असतं की मला तेच तेच कोर्सेस करायचं नाही, काहीतरी न्यू एज करिअर्स पाहिजेत किंवा मला नेहमीच करायचं नाही, ट्रेडिशनल कोर्सेस करायचं नाही. इथेच कुठेतरी गोंधळ उडायला सुरुवात होतं. बेसिकली हे काही नावं आहेत जी काही कारणास्तव दिलेली आहेत, पण जेव्हा आपण एक करिअर करायचं म्हणतो तेव्हा आपल्याला एक बेस लागतो. मग तो सर्टिफिकेट कोर्सनी सुरू होतो, पुढे डिप्लोमा आणि नंतर बॅचलर्स आणि पुढे कुठेतरी मास्टर्स कोर्सेसचं रूपांतर होतं. तर इथे एक लक्षात स्टुडंट्सनी घेतलं पाहिजे की वनिला कोर्सेस जरी असं म्हटलं असेल त्यांना, तरी हे कुठेतरी एक बेस तुमचा स्ट्रॉंग करतात. मग ते वाणिज्य शाखा असू देत, कला शाखा किंवा विज्ञान शाखा. बरोबर आहे. आणि आपण म्हणतो तसं की त्या व्हॅनिलामध्येच तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स ऍड करू शकता. त्याच्यामुळे या कोर्सेसचं महत्त्व कुठेही कमी अजिबात झालेलं नाही, कारण का हे कोर्सेस अगदी रेकग्नाइज्ड कोर्सेस आहेत. तुमचा बेस स्ट्रॉंग करतात आणि पुढे मास्टर्स कोर्सेस, पीजी कोर्सेस आणि पुढे जेव्हा तुम्ही जॉब एरियामध्ये पण असतात तेव्हा हेच कोर्सेस तुम्हाला मदतीसाठी येतात. तुमच्याकडे जेव्हा मुलं येतात काउन्सिलिंग करून घेण्यासाठी, तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे कुठेतरी असतं का की आर्ट्स किंवा कॉमर्स हे आम्हाला आता करायचंच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? बऱ्याचदा असं होतं की पालक एका दृष्टिकोनाने विचार करतात आणि मुलांचा दृष्टिकोन काहीतरी वेगळाच असतो की मला ते नेहमीचे कोर्सेस करायचं नाही किंवा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि कुठेतरी आर्ट्स नेहमीचाच कोर्स नको किंवा कॉमर्स नको हे अगदी असतं. मग ते शहरातले मुलं असू देत किंवा ग्रामीण भागातले असू देत. पण आपली जेव्हा आपण शिक्षण पद्धती बघतो तेव्हा आपल्याला एक 10+2+3 पॅटर्न एक असतो. तर तुम्हाला पहिला बेस हा आर्ट्स, सायन्स, कॉमर्सनी सुरुवात करावा लागतो. कदाचित 12वी नंतर तुम्ही दुसऱ्या फील्ड्सकडे वळू शकता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलमध्ये सुद्धा वळू शकतात. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ज्याला आपण म्हणतो की ह्या कोर्सेसचं महत्त्व कमी होण्यामागचं कारण तुम्हाला काय जाणवतं? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मुलांना काहीतरी वेगळं आणि नवीन करायचंय. तर मला तेच म्हणजे माझ्या जे आईबाबांनी जे केलंय किंवा बीकॉम केलंय तसं मला बीकॉम कोर्स करायचा नाही, किंवा पेरेंट्सही कुठेतरी म्हणणं असतं की मी बीकॉम झालोय किंवा मी BA झालोय तर माझ्या मुलांनी पण तोच कोर्स करावा अशी इच्छा नाही. पण आपण एक शिक्षण पद्धत लक्षात घेतली पाहिजे आणि बेसिक तुम्हाला एक बेस फाउंडेशन हा बॅचलर्स कोर्सनीच कुठेतरी सुरुवात किंवा कुठेतरी पुढच्या पर्यायांसाठी तुम्हाला कोर्स करावाच लागतो. हे काही नावं दिलेले आहेत. अगेन थोडंफार मीडियाचा पण एक हाईप असतो त्याच्यात, पण इथेच कुठेतरी पालकांनी आणि मुलांनी जर एक इन्फॉर्म डिसिजन घेतला तर काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण जेव्हा एखादा व्यावसायिक कोर्स करतो आणि आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण नसतं आणि जर आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल आणि आपण तो व्यावसायिक कोर्स केला तर जेव्हा नोकरीची संधी मिळते तेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला संधी मिळू शकते. अगदी बरोबर. म्हणजे काही वर्षापूर्वी जसं असायचं की 12वी असलं तरी चालेल, हल्ली ग्रॅज्युएशन इज लाईक 12th स्टँडर्ड किंवा मास्टर्स डिग्री कुठेतरी मस्ट पण झालेली आहे बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये. आणि तुम्हाला जे एक वेगवेगळी नावं किंवा जे कोर्सेस करायचे असतात ते खूपसे कोर्सेस तुम्हाला मास्टर्स लेवलवरच मिळतात आणि त्यासाठी तुम्हाला एक बॅचलर्स डिग्री करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने सब्जेक्ट सिलेक्शन पण केलेलं खूप महत्त्वाचं असतं. आपले प्रेक्षक सुद्धा प्रश्नांच्या माध्यमातून कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. कार्यक्रमातला पहिला प्रश्न कुठला आलाय ते पाहूया. माझं नाव विनायक वसंत झेंडे, मी वरळीमधून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की 12वी नंतर कला शाखेमध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत?
12वी नंतर कला शाखेमध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहेत? कारण आपल्याला नेहमी माहिती असतं की जर तुम्ही आर्ट्सला असाल तर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला काही स्कोप नाही. तर हे आधी खरं आहे का आताच्या काळात? आणि ते जर नसलं तर 12वी नंतर आर्ट्समध्ये असून मी काय काय करू शकते? कसं आहे, आर्ट्स एक इन डेप्थ फील्ड आहे. तिथे तुम्ही जर असं एक शॉर्ट टर्म कोर्सेस विचार केला किंवा मी काही डिप्लोमा कोर्स करतो तर असं होत नाही. म्हणजे तुम्ही लँग्वेजेस घ्या, हिस्ट्री घ्या, पॉलिटिकल सायन्स घ्या, सायकॉलॉजी, लँग्वेजेस, एवढे लँग्वेजेस आहेत आपल्या देशामध्ये की त्यात एक शॉर्ट टर्म कोर्स करून मुळात चालत नाही. तुम्हाला एक फुल 3 वर्षाचा अभ्यासक्रम घ्यावा लागतो. इनफॅक्ट काही युनिव्हर्सिटीज जे ऑनर्स प्रोग्राम करतात ते 4-4 वर्षाचे सुद्धा असतात. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही साईड बाय साईड दुसरा कोर्स करू शकता, पण आर्ट्स जेव्हा म्हणतात जिथे इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सोशॉलॉजी सारखे विषय येतात तिथे तुम्हाला इन डेप्थ इन्फॉर्मेशन किंवा इन डेप्थ नॉलेजच लागतं. आणि आर्ट्स रिलेटेड तुम्हाला BA हाच पहिला पर्याय येतो. म्हणजे बॅचलर्स डिग्रीच एक फर्स्ट पर्याय येतो आणि नंतर त्याबरोबर जर तुम्ही दुसरे कुठले कोर्सेस केले तर चालू शकतात. आर्ट्स बद्दल एक असा गैरसमज आहे की मला जेव्हा अभ्यास सोडून दुसरं काहीतरी करायचं असतं, एक्स्ट्रा करिक्युलर काहीतरी मला गाठायचं असतं, त्यासाठी मग मी आर्ट्स हा पर्याय निवडू शकते आणि मग मला विशेष काही अभ्यास करावा लागत नाही. मुळात या गैरसमजाबद्दल काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर बोललात तुम्ही. हाच गैरसमज खूप वेळा असतो. आम्ही बघतो की स्टुडंट्स असा विचार करतात की मला ते नेहमीचं बायोलॉजी किंवा केमिस्ट्रीत आवड नाही म्हणून मला सायन्स नको, किंवा गणितात मी वीक आहे म्हणून कॉमर्स नको आणि जास्ती अभ्यास करावा लागत नाही म्हणून मी आर्ट्स घेतो. असं कुठेतरी 10वी नंतरच हे डोक्यात विचार करून आर्ट्स घेतला जातो आणि मगच ते असं होतं की आर्ट्समध्ये काही जास्ती विशेष अभ्यास नाही, मग ते मी आरामात करू शकतो. पण मला माहिती आहे किंवा जे आता आर्ट्स शाखेतले विद्यार्थी जर बघत असेल किती इन डेप्थ सब्जेक्ट्स आहेत. मुळात ज्या मुलांना वाचनाची आवड आहे आणि लिखाणाची आवड आहे त्यांच्यासाठी ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्स हे क्षेत्र खूप अगदी योग्य ठरतं. जर मला मॅथ्सची भीती वाटते म्हणून आर्ट्स नको, किंवा मला काही कापाकापी आवडत नाही म्हणून नको, किंवा रक्त बघितल्यावर मला त्रास होतो म्हणून मला सायन्स नको, अशा अर्थाने जर आर्ट्स घेतलं असेल तर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात मुलं पुढे. आणि पुढे मग पर्याय कुठले हे त्यांना नीट कळत नाही कारण का फोकसच नसतो तिकडे. पण जर मला माहिती असेल की माझं मुळात भाषावर मला भाषा खूप आवडते, मग ती मराठी, हिंदी असू देत, संस्कृत असू देत, पाली किंवा कुठलीही आपली भारतीय भाषा असू देत, मला त्याच्यातच प्राधान्य मिळवायचं असेल तर तुम्ही लँग्वेजेसमध्ये, किंवा मला खरंच हिस्ट्री, इतिहास खूप आवडतो आणि त्याच्यातच मला रस आहे, जिओग्राफी सारखे विषय किंवा जे आपण सोशल वर्क म्हणतो किंवा इवन आपण सायकॉलॉजी सारखे विषय घेतो, तुम्हाला मुळात ती आवड लागते तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढचे पर्याय आणि पुढचे अभ्यासक्रम व्यवस्थित मिळू शकतात. तुमच्याकडे असे पालक येतात का की माझ्या मुलाला 80% मार्क्स मिळालेले आहेत, 90% मार्क्स मिळाले तरी त्याला आर्ट्सला जायचंय, आता ह्याला कसं समजवायचं की तू सायन्सलाच गेलं पाहिजेस, असे येतात? हो, आणि तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. गेले 15 वर्ष या फील्डमध्ये आणि अजूनही तीच एक मानसिकता दिसून येते की मॅडम 90% मिळालेत, 80% मिळाले आणि ही काय म्हणते की आर्ट्स घेणार आहे, हिचं काहीतरी ब्रेन वॉश करा, आर्ट्समध्ये काही स्कोप नाहीये. हे आम्ही गेले इतके वर्ष बघतोय, ह्याच्यात काही बदलच झालेला नाहीये अनफॉर्च्युनेटली. एक पेरेंट्स लक्षात घेत नाहीयेत इथे की आर्ट्स एक रिसर्च ओरिएंटेड फील्ड आहे, एक ॲप्लिकेशन बेस्ड आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही मेकॅनिकलचे कन्सेप्ट्स घेऊन तुम्ही डायरेक्ट शॉप फ्लोअरमध्ये तुम्ही ते अप्लाय करू शकता, किंवा सॉफ्टवेअरचं कुठली तरी भाषा शिकून तुम्ही डायरेक्ट IT मध्ये जाऊ शकतात, असं आर्ट्स फील्ड नाहीये. तुम्हाला ॲप्लिकेशन, जर तुम्ही बरेचसे जे CEOs अँड ऑल बघितलेत, खूपसे विद्यार्थी हिस्ट्री स्टुडंट्स आहेत. कारण का जर तुमच्यामध्ये ते हिस्ट्रीचे टेक्निक्स, वॉरफेअर टेक्निक जर माहीत नसेल तर तुम्ही व्यवस्थित मार्केटिंग स्ट्रॅटेजीज करू शकत नाही. तर हे ॲक्च्युली लक्षात घेतलं पाहिजे की इट इज अन ॲप्लिकेशन बेस्ड. म्हणजे तुम्ही जे शिकलात ते ताबडतोब तुम्हाला तिथे जॉबमध्ये तसंच मिळत नाही, तर तुम्हाला ते आठवून आपण हे कुठे अप्लाय करू शकतो हे मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुळात आपल्याकडे असं एक आहे की आर्ट्स म्हटल्यानंतर एक ठराविक फील्ड त्या मुलाचं असू शकतं, एक तर ते टीचर होऊ शकतात, प्रोफेसर होऊ शकतात, अशी परिस्थिती आता आहे का मुळात? कुठेतरी हाच विचार असतो मुलांचा की कदाचित मला टीचर व्हायचंय म्हणून आर्ट्स घ्यायचंय, किंवा मला टीचर अजिबात व्हायचं नाही म्हणून मला आर्ट्स घ्यायचं नाहीये. पूर्वी ही संकल्पना होती, अजूनही काही प्रमाणात आहे, पण आर्ट्स क्षेत्रात सुद्धा भरपूर पर्याय आलेले आहेत. इनफॅक्ट
ह्युमॅनिटीजमध्ये किंवा आर्ट्स ज्याला आपण म्हणतो तिथे मोर दॅन 150 स्पेशलायझेशन्स आहेत, कारण का एवढी मोठी फील्ड आहे ही. भारतात एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत की त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे इकॉनॉमिक्स सारख्याच विषयामध्ये तुम्हाला 8 ते 15 स्पेशलायझेशन्स मिळतात. पॉप्युलेशन सायन्सेस, परत जर तुम्ही बघितलं सेफॉलॉजी जे इलेक्शन अनालिसिस करतात त्याच्यासाठी सुद्धा आर्ट्सचाच बेस लागतो. पॉलिटिकल सायन्स जिथे आपण म्हणतो, पब्लिक पॉलिसीज ॲडमिनिस्ट्रेशन जिथे म्हणतो, मग ते MPSC साठी असू देत, UPSC साठी असू देत, आर्ट्सचेच विद्यार्थी येतात. इकॉनॉमिक्स सारखा विषय घेतला तरी आपल्याला बँकिंग, फायनान्स क्षेत्रामध्ये जाता येतं. अगदी इन्शुरन्स सारख्या क्षेत्रात सुद्धा इकॉनॉमिक्सची गरज असते. तर जर तुम्ही बघितलं की हे फील्ड्स आहेत आणि पुढे तुम्ही मास्टर्स लेवलचे जेव्हा तुम्ही कोर्सेस करतात तेवढी दालनं तुम्हाला ओपन अप होऊ शकतात. आपल्या कार्यक्रमातला ह्यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार, मी सागर काशीनाथ मेस्त्री, लोअर परेल येथून. माझा प्रश्न असा आहे की कला शाखेव्यतिरिक्त 12वी नंतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? कला शाखेव्यतिरिक्त 12वी नंतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत असं सागर यांनी विचारलं. म्हणजे आणखीन तुम्ही जे म्हणालात की खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो, कोणत्या कोणत्या गोष्टी विद्यार्थी करू शकतात? मुळात आता असं राहिलं नाहीये की जो 11वी आणि 12वीत आर्ट्स घेतो तो BA ची डिग्री घेऊनच बाहेर पडतो. आता नवीन शिक्षण क्षेत्रात जर आपण बघितलं, नवीन युनिव्हर्सिटीज अँड ऑल, तर 12वी नंतरच तुम्हाला भरपूर पर्याय आहेत. म्हणजे तुम्हाला BA आर्ट्स करायची गरज नाहीये. जर तुम्हाला वाटतं की ही फील्ड माझ्यासाठी नाहीये तर भरपूरचे फील्ड्स येतात. अगदी तुम्हाला जर मी सुरू केलं तर तुम्हाला कॉमर्स फील्डमध्ये सुद्धा शिफ्ट होता येतं. टू स्टार्ट विथ, हो, युनिव्हर्सिटीज अलाव करतात. त्याच्यानंतर जो तुम्हाला पर्याय येतो तो डिझायनिंग फील्ड येतो. म्हणजेच फक्त इंटिरियर आणि फॅशन न जाता प्रोडक्ट डिझाईन किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशन सारखे डिझायनिंग कोर्सेसमध्ये शिफ्ट होता येतं. फाईन आर्ट्ससाठी सुद्धा जाता येतं. ज्या मुलांना डान्स म्हणजे जे क्लासिकल फॉर्म ऑफ डान्स किंवा म्युझिक असेल तिथे जायचं असेल तर फाईन आर्ट्स पर्याय येतो. पुन्हा आर्ट जर बघितलं तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट सारखे सुद्धा कोर्सेस करता येतात. पूर्वी एक असं समज होतं की फक्त सायन्स फॅकल्टीमध्ये शिकणाऱ्या मुलांनाच हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जाता येतं. नाही, असे अजूनही काही गैरसमज आहेत. मुळात मॅनेजमेंटमध्ये फील्ड जाता येतं आणि अगदी कम्प्युटर फील्डमध्ये सुद्धा शिफ्ट होता येतं. अगदी आर्किटेक्चर सारखी फील्ड सुद्धा आर्टसाठी ओपन अप होऊ शकते. जे एक पूर्वीची एक मान्यता होती की BAच हा पर्याय येतो, असं नाहीये. तर भरपूर पर्याय आहे तुमच्यासाठी. हॉटेल मॅनेजमेंट, मास मीडिया सारखे कोर्सेस पण ओपन अप होतात. मॅनेजमेंट जेव्हा किंवा BBA आपण ज्याला म्हणतो तो एक फील्ड आहे. अगदी सोशल वर्क पण फील्ड आहे आणि लिबरल आर्ट्समध्ये सुद्धा जाता येतं. हॉटेल मॅनेजमेंट बद्दल आणखीन म्हणजे मग त्याच्यामध्ये जे सायन्सची रिक्वायरमेंट असायची आणि आता आर्ट्समध्ये तुम्ही म्हणताय की तिकडेही आम्ही जाऊ शकतो, कशा पद्धतीने तुम्ही तो एक ट्रॅव्हल करू शकता तिकडे? काय काय त्याच्यात काय काय संधी आहेत जर माझा आर्ट्स असेल तर? कसं आहे, हॉटेल मॅनेजमेंट पण जर बघितलं तर फक्त एक शेफ किंवा एक फ्रंट ऑफिसच राहत नाही. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पण भरपूर फंक्शनॅलिटीज आलेल्या आहेत. मग ते हाऊसकीपिंग आहे, फ्रंट डेस्क आहे, ट्रॅव्हल डेस्क आहे, हे सगळे फूड अँड बेवरेजेस सेक्शन येतं. जे सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर न्यूट्रिशन किंवा जर फूड रिलेटेड आयटम्समध्ये किंवा क्वालिटी कंट्रोलमध्ये जायचं असेल तर हॉटेल मॅनेजमेंटसाठी हा पर्याय ते लोक स्पेशलायझेशन घेऊ शकतात. पण जर आर्ट्सचे विद्यार्थी असतील तर हे बाकीचे फंक्शन्स ओपन अप होतात. आणि मुळात जर एक हॉटेल मॅनेजमेंट सारखा कोर्स विचार करताय तर तुमची एक पर्सनॅलिटी लागते, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स लागतात, एक अशी पर्सनॅलिटी लागते जिथे तुम्ही 24/7 कामं करायला तयार असाल, हे लागतं. तर जेव्हा आपण म्हणतो की हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स आर्ट्स स्टुडंट सुद्धा ओपन अप आहे. बरं, आणि तुम्ही मगाशी भाषांचा एक उल्लेख केला होता, तर त्याच्यामध्ये भारतीय भाषा तर आहेतच, पण परदेशी भाषांचा सुद्धा त्याच्यामध्ये संधी असतील ना? दुभाषी म्हणून बरीच मंडळी काम करतात. अगदी बरोबर विचारलं. कारण का फक्त BA मराठी, हिंदी किंवा उर्दू किंवा पाली संस्कृतच नाहीये, तर BA जर्मन आहे, फ्रेंच आहे, इटालियन आहे, रशियन आहे. जेवढ्या भाषा घ्याल तुम्ही जगभरात तेवढ्या सगळ्या भाषांमध्ये बॅचलर्स कोर्स करता येतो. मुलांचा प्रश्न असा असतो की कुठल्या भाषेला जास्ती स्कोप आहे किंवा जास्ती डिमांड कुठल्या भाषेला आहे. भाषा बघा प्रत्येक प्रांतातली वेगळी असते आणि त्या प्रांतात त्याच भाषेला महत्त्व असतं. म्हणजे असं कुठेही नाही की स्पॅनिश भाषेला काही महत्त्व नाही आणि इटालियनलाच महत्त्व आहे. बरोबर.
कसं आहे की इथे तुमची प्रोफिशियन्सी लेवल किती आहे किंवा तुम्हाला कुठली भाषा तुम्ही किती पटकन शिकू शकता हे बघावं लागतं. मग ती मॅन्डरिन असेल, जॅपनीज असेल, अगदी कोरियन सुद्धा असली तरी चालते, पण तुम्हाला एक भाषेवरचं प्रभुत्व लागतं. आणि जसं ऑनलाईन सुरू झालेलं आहे किंवा वर्ल्ड एक छोटा वेब झालेला आहे, तर तेवढे पर्याय आहेत. आणि जर आपण बघितलं मीडिया क्षेत्र खूप मोठं मानलं जातं, कारण का भरपूरचे मूवीज सुद्धा डब केले जातात, तर इथे तुम्हाला लँग्वेज एक्सपर्ट्सच लागतात. बरोबर. आणि जर तुम्ही बघितलं शिक्षण क्षेत्रात सुद्धा नवीन इंटरनॅशनल स्कूल्स यायला लागलेले आहेत, तर तेवढे भाषा पण मुलांना शिकवले जातात, तर तिथे पण टीचर्सची गरज लागते. आणि जसं जसं IT सेक्टर किंवा जे आपण ई-कॉमर्स आपण जसं वाढतंय, तसं आपली भाषा सुद्धा परप्रांतात लागते. म्हणजे असंही झालेलं आहे की साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये हिंदी येणं गरजेचं झालेलं आहे. तर जर तुम्ही हिंदी शिकवत असाल किंवा हिंदीमध्ये रस असेल, तर तिथे जाऊन तुम्ही हिंदी फॉरेनर्सना शिकवू शकतात. तर इट्स मोर द मेरियर असं झालेलं आहे. म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलात की एक भाषा, त्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याच्यात करिअर करू शकता. तर आर्ट्सला तर इतके वेगवेगळे विषय आहेत, त्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत आणि त्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्ते, माझं नाव सुवर्णा कुमार चव्हाण. माझा प्रश्न आहे की BA केल्यानंतर करिअरमध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत? नमस्कार मॅडम, मी दीपाली म्हात्रे, विरार येथून. कला शाखेतील करिअर हे ड्रीम जॉब मिळवण्यास कसे मदत करू शकेल? ड्रीम जॉब ही एक नवी संकल्पना आहे. तर दीपाली यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला विचारायचं आहे की ड्रीम जॉब म्हणजे आपण नेमकी कशी त्याची व्याख्या करायची? मुळात ड्रीम जॉबचं काही डेफिनेशनच नाही आहे, कारण का प्रत्येकाचं ड्रीम वेगळं आहे. कोणाला सॅलरी महत्त्वाची असते, तर कोणाला डेझिग्नेशन, कोणाला 5 डे वर्किंग महत्त्वाचं असतं, तर कोणाला चॅलेंजिंग जॉब फार महत्त्वाचा वाटतो, किंवा काही जण मोनोटोनस जॉबमध्येच खूप खुश असतात. प्रत्येक व्यक्तीनुसार ते ड्रीम जॉबचं डेफिनेशन बदललं जातं. पण वास्तविकता अशी आहे की मुळात ड्रीम जॉब कुठेच नसतो आणि कुठल्याच क्षेत्रात नसतो. तुम्ही जशी काही संकल्पना करताय तुमच्या कॉलेज इयर्समध्ये, जरुरी नाही की तसंच क्षेत्र किंवा तसंच काय ऑफिस सेटअप किंवा तसे चांगले बॉसेस किंवा चांगले सिनियर्स किंवा कलिग्स मिळतात. तर ड्रीम जॉब आपण असं बोलू शकतो की एम्प्लॉयबिलिटी मी कशी वाढवू शकतो, हे इथे लक्ष दिलं पाहिजे मुलांनी. ड्रीम जॉब डेफिनेटली मिळू शकतो, पण त्याला काही वर्ष लागू शकतात. पण इनिशियली एम्प्लॉयबिलिटी स्किल्सकडे जर लक्ष दिलं तर खूप महत्त्वाचं होतं. मग जर आर्ट क्षेत्रात आहेत, तर असं आहे की मुलांना मुळात लॅबॉरेटरी काही सेटिंग्स नसतात किंवा प्रॅक्टिकल किंवा ग्रुप प्रेझेंटेशन असं काही नसतं. तर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना तसा वेळ असतो आणि तिथेच जर कुठेतरी कम्युनिकेशन स्किल्सवर, सॉफ्ट स्किल्सवर किंवा लिडरशिप स्किल्सवर जर स्टुडंट्सकडे लक्ष दिलं, तर हे पुढे जॉबसाठी खूप कामात येऊ शकतं. आणि त्याचबरोबर कम्प्युटर स्किल्स येणं फार महत्त्वाचं आहे. कारण का स्टुडंट्सचं असं असतं की मी एक आर्ट्सचा विद्यार्थी आहे, तर मला अकाउंट्समध्ये इंटरेस्ट नाही, पण जर फायनान्स रिलेटेड पण जरा तुम्ही तुमची तयारी केली, खूप फरक पडतो. भाषेचा इथे खूप मोठा भाग आहे, कारण का आपण एका कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आलेलो आहोत. आणि जर तुम्हाला वाटतं कुठेतरी की माझं अमुक अमुक भाषा किंवा इंग्लिश, शक्य जास्ती करून इंग्लिशच्या बाबतीत हा गोंधळ असतो की माझं त्याच्यावर प्रभुत्व नाही आहे, तर आत्तापासून जर अंडर ग्रॅज्युएट इयर्समधूनच सुरू केलं तर कुठेतरी पुढे एम्प्लॉयबिलिटी स्किल्ससाठी तुम्हाला एक कामात येतं आणि मग काही वर्षानंतर तुम्हाला नक्कीच तुमचा ड्रीम जॉब किंवा ड्रीम प्रोफाईल मिळू शकतं. आणि आपल्याला आधीच्या प्रेक्षकांनी विचारलं होतं की आर्ट्ससाठी करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत. अभ्यासक्रमाच्या संधी तर आपण बघितल्या, पण करिअर मी कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये करू शकते? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आर्ट्स एक रिसर्च ओरिएंटेड फील्ड आहे. एक बॅचलर्स डिग्री तुम्हाला करिअर जॉब ओपनिंग्स देऊ शकते, जे बाकीचे जसे ग्रॅज्युएट्सना ओपन अप असतात कॉमर्सच्या किंवा सायन्सच्या. म्हणजेच
एक आर्ट्सचा विद्यार्थी बँकेत सुद्धा अप्लाय करू शकतो, डिफेन्समध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. हो, कारण का एंट्री लेवल जॉब्स प्रत्येक सेक्टरमध्ये ओपन अप होतात. मग बॅकएंड जॉब्स असतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स असतात, अगदी BPOजमध्ये सुद्धा आर्ट्सचे विद्यार्थी जाऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही एक विशिष्ट वर्क प्रोफाईलचा विचार करता तेव्हा तुम्हाला मास्टर्स डिग्री इज अ मस्ट किंवा एक PG डिप्लोमा करणं फार महत्वाचं आहे. तर आर्ट्स सपोज एक स्टुडंटनी सायकॉलॉजी केली असेल, BA आर्ट्स केलं असेल तर कदाचित एक एंट्री लेवल जॉब मिळू शकते. पण जर तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असेल, तुम्हाला इन डेप्थ जायचं असेल तर तुम्हाला MA करणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. तसंच जर तुम्हाला इकॉनॉमिक्स घेतलं असेल स्टुडंटनी तर परत एंट्री लेवल जॉब्स मिळू शकतात. पण जर तुम्हाला एक रिझर्व्ह बँकच्या ऑफिसर लेवलवर जायचं असेल किंवा इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस सारख्या एकदम कोविटेड पोस्टसाठी जायचं असेल तर तिथे मास्टर्स इन इकॉनॉमिक्स करणं फार महत्वाचं होतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सकडे आपण वळूयात, पण त्या अगोदर प्रेक्षकांचा कुठला प्रश्न आहे यानंतरचा ते बघणार आहोत. माझं नाव भाग्यश्री सावंत आहे आणि मी कुर्ल्याला राहते. माझा प्रश्न असा आहे की आता जर आपण बघितलं तर सर्वात जास्त कट ऑफ रेट आर्ट्स या फॅकल्टीलाच आहे. तरी आपण असं का म्हणतो की आर्ट्सला स्कोप नाही आहे? जरी बघितलं तरी सगळे ॲडमिशन्स आर्ट्सलाच घेतात, कॉमर्स आणि सायन्स सोडून. तर आपण असं का नेहमी प्रश्न मांडला जातो की आर्ट्सला स्कोप नाही आहे म्हणून? गेल्या काही वर्षातलं हे बदलणारं चित्र आहे की आर्ट्स मध्ये जास्तीत जास्त ऍडमिशन्स होत आहेत. हो. सायन्स आणि कॉमर्स बरोबरीने, तरी सुद्धा त्याला स्कोप नाही असं का म्हटलं जातं? इथे कुठेतरी पालकांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे असं वाटतं. हो, अगदी बरोबर. कारण का आर्ट्स क्षेत्र जसं मगाशी मी सांगितलं रिसर्च ओरिएंटेड फील्ड आहे. इथे फोकस भरपूर लागतो आणि जसं आम्ही विद्यार्थ्यांना पण सांगतो, कदाचित तुम्ही एक फॉर्म्युला लिहून तुम्हाला 1-2 मार्क मिळू शकतात, पण आर्ट्समध्ये जर लिखाण तुमचं जर व्यवस्थित नसेल तर मार्क मिळणं पण कठीण जातं. पण जसं जसं टेक्नॉलॉजी वाढते, नवीन दालनं ओपन अप होत आहेत, तर आर्ट्स क्षेत्रामध्ये भरपूर संधी आलेल्या आहेत. हे कुठेतरी एक सोसायटल एक आपल्याला एक थॉट प्रोसेस दिसतो. तिथे काही जणांचा फोकस नसल्या म्हणजे बऱ्याच जणांचा फोकस नसल्यामुळे त्यांनी आर्ट्स घेतलं आहे आणि नंतर त्यांना तिथे काही स्कोप दिसत नाही. पण जे फोकस्ड आपण एक स्टुडंट्स बघतो, जे ऑनर्स प्रोग्रामसाठी पण जातात, त्यांच्यासाठी म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं, इकॉनॉमिक्स सारख्या ठिकाणी पण रुरल इकॉनॉमिक्स, बँकिंग इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, सब्जेक्टिव्ह इकॉनॉमिक्स, हे एवढे इकॉनॉमिक्सचे पण स्पेशलायझेशन झालेले आहेत. सायकॉलॉजी सारखा जरी आपण विषय घेतला तर नुसतं सायकॉलॉजी नाही, तिथे सोशल सायकॉलॉजी, क्लिनिकल, काउन्सिलिंग, इंडस्ट्रियल, चाइल्ड सायकॉलॉजी असे भरपूर स्पेशलायझेशन्स आहेत. तर एक लक्षात घ्या की फक्त आर्ट्स जर एक BA हिस्ट्री किंवा BA पॉलिटिकल सायन्स घेऊन जर तुम्ही फक्त आर्ट्स बॅचलर्स कोर्सपर्यंत जर केलं तर कदाचित तुमचे ओपनिंग्स तुम्हाला जास्ती मिळत नसतील. काय होतं की बऱ्याचशा वेळेस असं होतं की कॉमर्सच्या स्टुडंट्सना बँकेत पटकन जॉब लागतो, पण असं नाही आहे, आर्ट्स स्टुडंट्सना पण लागतं. पण ह्याच्याबरोबर जर तुम्ही एम्प्लॉयबिलिटी स्किल्स वाढवले तर एंट्री लेवल जॉब्स भरपूर मिळू शकतात. पण हा जो स्कोपचा जो तुम्ही एक विषय मांडलेला आहे तो पूर्वीपासून एक चालत आलेला आहे आणि असं बघितलं जातं की IT मध्ये जे जातात त्यांना एकदम चांगल्या पगाराची नोकरी मिळते. वेरॅज एक BA आर्ट्स स्टुडंट असेल त्याला जर जॉब मिळतो तर तेवढे पगाराची इनिशियल स्टेजमध्ये कदाचित नोकरी नसेल, पण पुढे जाऊन ते करू शकतो एक मास्टर्स डिग्री घेतल्याबरोबर. तर काय होतं की फक्त हा एक मिथ आहे असं बोललं पाहिजे. इट इज नॉट अ फॅक्ट. ओपनिंग्स तेवढ्याच आहेत जेवढा कॉमर्स स्टुडंट्सना किंवा सायन्स स्टुडंट्सना सुद्धा आहे. पण जर फोकसनी जर आर्ट्स घेतलं नसेल तर हा प्रश्न नेहमीच येऊ शकतो की किंवा हे अगदी म्हणतात ना सोशली ॲप्लिकेबल झालेलं आहे की आर्ट्समध्ये काही स्कोप नाही असं आहे. पण तसं ऍक्च्युअली वस्तुस्थिती तशी नाहीये. UPSC MPSC मध्ये सुद्धा ही मुलं खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. इनफॅक्ट जर आपण बघितले त्याचे फॉर्म्स येतात तेव्हा त्याच्यामध्ये जे वेगवेगळे विषय दिलेले असतात त्याच्यामध्ये मला वाटतं आर्ट्स स्टुडंटसाठी सगळ्यात जास्त तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करिअर करू शकता. हो की नाही? हो, अगदी बरोबर. कारण का IAS जे आपण म्हणतो किंवा UPSCच्या ज्या परीक्षा द मोस्ट कोवेटेड वन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी इनफॅक्ट आर्ट्सच एक विद्यार्थी खूप म्हणजे बाकीचे पण क्षेत्रातले स्टुडंट्स घेतात, पण आर्ट्सचे जी मुलं जेवढं देऊ शकतात किंवा जेवढं, कारण का त्यांचं मुळात आर्ट्स तुम्हाला लिखाण आणि वाचनासाठी तयार करते. जर तुमचं लिखाणच नीट नसेल किंवा तुम्हाला वाचनाचीच आवड नसेल
तर आर्ट्स डेफिनेटली तुम्हाला टफ जाणार आहे. आणि UPSCचे जे इनफॅक्ट नॉट ओन्ली UPSC, जर आपण SSBच्या किंवा डिफेन्स सर्व्हिसेसच्या किंवा बँकिंगच्या पण परीक्षा बघितल्या, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसचं पण जर आपण बघितलं, तर हे आर्ट्सच्याच विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. आणि भरपूर स्टेट लेवल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलवरचे पोझिशनसाठी जाता येतं. बरोबर आहे. आर्ट्सबद्दल खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण त्याबरोबरीने आज आपण वाणिज्य शाखेबद्दल सुद्धा, कॉमर्सबद्दल सुद्धा थोडं बोलणार आहोत. पण त्या अगोदर घेतो एक छोटासा ब्रेक. चलो कोल्हापूर. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीची जाहीर सभा मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता गांधी मैदान कोल्हापूर. पंचगंगेच्या तीरावरून पुन्हा साध विजयाची. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ताकद महाराष्ट्राची, प्रत्येक माणसाची. घराघरातील सासू म्हणते स्मार्ट सुनबाई. स्मार्ट सुनबाई प्रसारण सोमवार सायंकाळी 5:30 गुरुवार सायंकाळी 7:30 आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता. 10वी नंतर कोणते कोणते पर्याय आहेत? 12वी नंतरचे पर्याय, प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. इंजिनिअरिंग व्यतिरिक्त कुठले कुठले पर्याय आहेत? ऑफबीट करिअर म्हणजे नेमके काय? नवीन अभ्यासक्रमांचे कोणते पर्याय आहेत? मुलींसाठी कुठल्या क्षेत्रामध्ये संधी आहेत? कला आणि वाणिज्य शाखेत कुठले कुठले संधी उपलब्ध आहेत? करिअर कसे निवडावे आणि करिअरचे नियोजन कसे करावे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन मी स्वाती साळुंखे, मी सुचित्रा सुर्वे सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमात येत आहोत. सप्टेंबरच्या दर मंगळवारी दुपारी 1 वाजता नक्की पहा. सखी सह्याद्री मंगळवारी दुपारी 1 वाजता, बुधवारी सकाळी 9 वाजता. नमस्कार, हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर, दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर, बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. ब्रेक नंतर सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कला आणि वाणिज्य शाखेमधली वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत आणि स्वाती साळुंखे मॅडम आपल्याबरोबर आहेत. कॉमर्सबद्दल सुद्धा एक असं म्हटलं जायचं किंवा अजूनही काही घरांमध्ये म्हटलं जातं की अच्छा आर्ट्सला ऍडमिशन नाहीये का, मग आता तू कॉमर्स करणार आहेस का, म्हणजे इतकं त्याच्याबद्दल अजूनही समज गैरसमज ह्याच्यामध्ये आपण आहोत. कॉमर्स या फील्डबद्दल तुम्ही काय सांगाल? मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स हे का घेतलं जातं, कारण का मला बँकेत जॉब मिळेल म्हणून. आणि अजून या मानसिकतेला काही विशेष असा चेंज आलेला नाहीये. आणि असं आहे ना की एवढे टक्के मिळाले नाही म्हणून सायन्समध्ये ऍडमिशन नाही मिळाली आणि आर्ट्समध्ये काही स्कोप नाही म्हणून मी कॉमर्स घेतलं. हे अजूनही स्टुडंट्स आणि पेरेंट्स असाच कुठेतरी विचार करतात की कॉमर्स बेसिकली इथेच सिलेक्शन ऑफ युअर कोर्स किंवा सिलेक्शन ऑफ युअर करिअर हे सिलेक्ट केलं जात नाही, ऍक्च्युअली इट इज बाय एलिमिनेशन. मला हे करायचं नाही म्हणून तो पर्याय, पण मुळात त्या पर्यायामध्ये काय करायचं असतं हाच विचार केला नसतो की मला खरंच आकडेमोडी आवडते का, मला लॉस अँड प्रॉफिटमध्ये इंटरेस्ट आहे का, किंवा मला बिझनेस आवडतं का, किंवा मला इन्शुरन्स सेक्टर आवडतो का, किंवा म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा स्टॉक मार्केट म्हणा, ह्याचा काही विचार न करता बँकेत जॉब मिळेल ह्या दृष्टिकोनाने कुठेतरी कॉमर्सचा विचार केला जातो. आणि हल्ली गेले 1-2-4 वर्षात आम्ही बघितलंय की कॉमर्स ह्यासाठी सिलेक्ट केलं जातं कारण का मला पुढे जाऊन MBA करायचंय, तर मला मॅनेजमेंट करायचंय म्हणून कॉमर्स. आणि इथेच पुन्हा जो एक गोंधळ जो सुरू होतो आणि मग मुलांच्या लक्षात येत नाही की स्पेशलायझेशन्स कसे घ्यायचे किंवा कुठले कोर्सेस पुढे केले पाहिजेत किंवा कुठल्या फील्ड्समध्ये हे कुठे अप्लाय करता येण्यासारखं असेल, हा विचार केला जात नाही. कॉमर्स किंवा वाणिज्य शाखा ही रोजच्या जगण्यातली सगळ्यात प्रॅक्टिकल शाखा आहे जो तुम्हाला वाटतं. प्रॉफिट लॉस आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स, ज्याच्याशी खऱ्या अर्थाने आपण रोज डील करत असतो.
आता घरातली स्त्री असू देत, व्यापारी असू देत, सगळेच जण प्रॉफिट अँड लॉस बघत असतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे ही एकदम प्रॅक्टिकल शाखा आहे असं तुम्हाला वाटतं? डेफिनेटली आहे. कॉमर्स ऍप्लिकेशन बेस्ड आहे. जसं आर्ट्समध्ये तुम्हाला कुठे आपण अप्लाय करायचा विचार करावा लागतो, वेरस कॉमर्समध्ये सेट रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, लॉज आहे, तेच आपल्याला कुठेतरी वर्क एरियामध्ये अप्लाय करावं लागतं आणि म्हणून ते एक सहज नोकरी मिळते असं भाग आहे. त्यात चुकीचं काही नाहीये, पण आता नवीन स्पेशलायझेशन झाले जे तुम्हाला मास्टर्स लेवलवर मिळतात किंवा जे सर्टिफिकेशन प्रोग्राम किंवा प्रोफेशनल कोर्सेस ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला कॉमर्स फील्डमध्ये मिळतात आणि त्यासाठी तुमचा कुठेतरी अकाउंट्स, इकॉनॉमिक्सचा बेस स्ट्रॉंग लागतो पुढच्या कोर्सेससाठी. बरोबर आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत कॉमर्समध्ये, किंबहुना मला दोन्हीमध्ये असं विचारायचं आहे की असे काही कोर्सेस आहेत का की आर्ट्स आणि कॉमर्स दोन्हीमध्ये ज्यांनी मास्टर्स किंवा बॅचलर्स केलंय त्यांच्यासाठी ते उपलब्ध आहेत? डेफिनेटली असं आहे की आर्ट्स आणि कॉमर्स स्टुडंट्सना फक्त सायन्सच हा पर्याय नाहीये, बाकीचे सगळे पर्याय इक्वली ऍप्लिकेबल आहेत. म्हणजेच आर्ट्स किंवा कॉमर्सचे विद्यार्थी कम्प्युटर्समध्ये शिफ्ट होऊ शकतात, हॉस्पिटॅलिटीमध्ये शिफ्ट होऊ शकतात, मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, PR, ॲडव्हर्टायझिंग, एज्युकेशन, टीचिंगमध्ये पण जाऊ शकतात, लॉ येतं, डिझायनिंग येतं. हे सगळे फील्ड्स अगदी 12वीपासून ओपन अप होतात. 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत हे स्पेशलायझेशन्स आहेत. म्हणजेच आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की फक्त तुम्हाला सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल रिलेटेड फील्ड्स ओपन अप होत नाही किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड फील्ड्स, पण बाकीचे सगळे फील्ड्स तुम्हाला ओपन अप असतात. वाणिज्य शाखेविषयी आपल्या प्रेक्षकांनी काय प्रश्न विचारले ते बघणार आहोत. प्रश्न बघूया. नमस्कार मॅडम, माझं नाव अरविंद बाळकृष्ण तावडे, राहणार मुंबई सेंट्रल, आणि माझा प्रश्न असा आहे की आजकालच्या मुलांची वाणिज्य शाखेकडे ओढ का वाढत चालली आहे? मी शुभांगी मोहिते, मी दादरवरून बोलते. माझा प्रश्न असा आहे की 12वी वाणिज्य शाखेमध्ये 12वी नंतर वाणिज्य शाखेमध्ये आपल्याला कोणते पर्याय उपलब्ध आहेत? म्हणजेच बहुतेक विद्यार्थी 12वी नंतर CS हा पर्याय निवडतात, पण त्या व्यतिरिक्त अजून कोणते वेगळे पर्याय आहेत? अरविंद यांच्या प्रश्नाला आधी उत्तर देऊया की आता विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये कॉमर्सकडे जायला लागले आहेत का, आणि त्याच्या मागचं कारण काय? मुळात सायन्सची आवड नाही आणि आर्ट्समध्ये स्कोप नाही, हेच मेन कारण असतं. क्वचितच आम्हाला असं दिसतं की जिथे मुलांनी ठरवलेलं आहे की नाही मला पुढे CA व्हायचं आहे किंवा मला अकाउंट्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा मी फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये मला जायचं आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे, असं दिसत नाही. बेसिकली स्कोर जो असतो त्या अनुषंगानेच बऱ्याचदा डिसिजन घेतलं जातं आणि हेच अजूनही चाललेलं आहे की आर्ट्समध्ये काही स्कोप नाही आहे आणि इंजिनियर मला व्हायचं नाही आहे किंवा मला काय मेडिकलमध्ये इंटरेस्ट नाही म्हणून कॉमर्स. खूप कमी विद्यार्थी असा विचार करतात की नाही मला कॉमर्स घेऊन एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन घ्यायचं आहे किंवा मी पुढे सिस्टम्स ऑडिटर किंवा मी चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा फायनान्शियल अनालिस्टकडे मला जायचं आहे म्हणून मला किंवा बिझनेस अनालिटिक्समध्ये जायचं आहे म्हणून मला कॉमर्स हा पर्याय पाहिजे, तर हे फायद्यात येतं. पण कॉमर्स जसं आपण बघतो की एक MBA किंवा बँकिंग हे कुठेतरी अजूनही डोक्यात खूप रुजलेलं आहे आणि त्यामुळेच हे कॉमर्स फील्डला जास्ती स्टुडंट्स वळतात. मग शुभांगीने असं विचारलं की बरीचशी मुलं ही 12वी नंतर CS अभ्यास करायला सुरुवात करतात, त्या व्यतिरिक्त आणखीन कॉमर्ससाठी कोणत्या कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत या दोन वगळता? कसं आहे की जे प्रोफेशनल कोर्सेस आपण म्हणतो CA, CS, ICWS, CFA हे सगळे 12वी नंतर याची एलिजिबिलिटी आहे. बेसिकली तुमचे फाउंडेशन कोर्सेस जे लेवल 1 आपण ज्याला म्हटलं जातं ते तुम्ही सुरुवात करू शकता आणि हे असे कोर्सेस आहेत जे तुम्ही BCom बरोबर पण करू शकतात. पण एक लक्षात घ्या, हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन जेव्हा आपण म्हणतो इथे तुमचा अकाउंट्स आणि फायनान्सचा बेस स्ट्रॉंग लागतो. कुठेतरी फाउंडेशन कोर्स किंवा लेवल 1, लेवल 2 पर्यंत तुम्हाला पोचता येतं. काही किंवा कमी विद्यार्थी लेवल 2 किंवा लेवल 3 पर्यंत पोचतात, पण लेवल 1 डेफिनेटली क्लिअर करता येते. बेसिकली अभ्यासक्रम ऑलमोस्ट सेम असल्यामुळे खूप स्टुडंट्सचा बेस स्ट्रॉंग होतो. CA, ICW किंवा CS हे पहिले प्रोफेशनल कोर्सेस येतात, पण जे बाकीचे प्रोफेशनल कोर्सेस येतात त्याच्यासाठी तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स लागतो एक 3 ते 5 वर्षाचा तरी.
किंवा एखादी मास्टर्स डिग्री तरी लागते, पण विथ युअर अंडरग्रॅज्युएट इयर्स हेच कोर्सेस सध्या तरी उपलब्ध आहेत. पण असं आहे की तुम्हाला कॉमर्स म्हणजे फक्त बीकॉमच नाही, तर आता बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स आहे. ज्या स्टुडंट्सना बँकिंग अँड इन्शुरन्समध्ये जायचं असेल त्यांना BBI सारखा पर्याय आहे. ज्या मुलांना शेअर्स आणि स्टॉक्समध्ये इंटरेस्ट असेल तिथे फायनान्शियल मार्केट्स आहे. तसंच ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट येतं आहे, इकॉनॉमिक्स पण येतं आहे. तर हे नवीन नवीन युनिव्हर्सिटीज नवीन नवीन अंडरग्रॅज्युएट कोर्सेस स्पेशलाइज कोर्सेस देत आहेत. ते स्टुडंट्सना घ्यायला काहीच हरकत नाही. लॉ मध्ये सुद्धा ओपनिंग असू शकतं कॉमर्स नंतर. बिझनेस लॉ तर अभ्यासाला असतोच कॉमर्सच्या स्टुडंटना, तर तिथे मध्ये ओपनिंग आहे का? 12वी नंतर जर एखादा कॉमर्सचा स्टुडंट जर एक लॉ ॲज अ फुल फ्लेज करिअर म्हणून घ्यायचं इच्छा असेल तर 12वी नंतर 5 वर्षाचा इंटिग्रेटेड लॉ करता येतो, किंवा आफ्टर कम्प्लिटिंग बीकॉम डेफिनेटली LLB करता येतं, किंवा कॉर्पोरेट लॉ किंवा कंपनी लॉज जे असतात त्याच्यात पण एक PG डिप्लोमा करता येतो. पण जर एक तुम्हाला एक फुल फ्लेज लॉंग टर्म करिअर करायचं असेल तर तुम्हाला जी बॅचलर्स डिग्री लॉची असते ती खूप फायद्यात येऊ शकते. पण बाकीचे डिप्लोमा प्रोग्राम्स पण लॉमध्ये भरपूर आहेत. आता तुम्ही जे हे पर्याय सांगितलेत ते कॉमर्स रिलेटेड पर्याय असे सांगितलेत, पण बऱ्याचदा असं होतं की मी कॉमर्स केल्यानंतर मला जाणवतं की अरे मला ह्याच्यात कधीच रस नव्हता, मला करावं लागलं म्हणून मी हे केलेलं आहे. मग त्या व्यतिरिक्त मी आणखीन अशा कोणत्या वेगळ्या शाखा आहेत जरी मी बीकॉम असले तरी मी तिथे जाऊ शकते? बीकॉम जरी झाला असाल तरी पुढे परत पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला भरपूर पर्याय उपलब्ध होतात. फर्स्ट विल बी द ह्युमॅनिटीज, म्हणजेच आर्ट्स रिलेटेड. जर तुमच्या लक्षात आलं असेल की नाही लँग्वेजेसमध्येच मला रस आहे किंवा मला कुठेतरी सोशल सायन्सेसमध्ये जायचं असेल तर डेफिनेटली PG लेवल कोर्सेस आहेत. कदाचित तुमची युनिव्हर्सिटी देत नसेल पण बाकीच्या युनिव्हर्सिटीज देतात. इथे स्टुडंट्सचं कुठेतरी ओपनिंग अप पाहिजे किंवा पेरेंट्सचा पण, की करस्पॉन्डन्स आहेत कोर्सेस ते करता येतं. तसंच हॉस्पिटॅलिटी सेक्टर, मीडिया सेक्टर ओपन अप होतं. डिफेन्स फील्ड सुद्धा ओपन अप होते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड पण आहे तुमच्यासाठी. डेफिनेटली गव्हर्नमेंट जॉब्स थोडे कमी ह्याच्यात येतात, पण प्रायव्हेट सेक्टर किंवा PSUज मध्ये सुद्धा बघितलं तरी कॉमर्सचे विद्यार्थी जाऊ शकतात. ॲग्रिकल्चर या फील्डबद्दल आपण बोलूया, पण यानंतर आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे त्याच्याकडे वळणार आहोत. हॅलो मॅम, माझं नाव दिव्या जाधव. मी MD कॉलेज परळमधून बोलते. माझा प्रश्न असा आहे की मी BCom नंतर मार्केटिंग मॅनेजमेंट करते, तर ते मला BCom नंतर कसं युजफुल ठरेल, तुम्ही मला गाईड कराल का? मार्केटिंग मॅनेजमेंट दिव्याने विचारलंय की ती करते, तर तिला कशा पद्धतीने पुढे स्कोप आहे, काय सांगाल तुम्ही तिला? BCom बरोबर बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज हल्ली डिप्लोमा प्रोग्राम्स देतात जे स्टुडंट्स साईड बाय साईड करू शकता. तर जर हिने मार्केटिंगचा विचार केला असेल तर डेफिनेटली एक बेस तिला मिळेल विथ अ डिप्लोमा कोर्स. पण त्याचबरोबर हिने जर वर्क एक्सपिरियन्स घेतला तर खूप फायद्यात येईल. इनफॅक्ट जर आता BCom करते तर तिला अकाउंट्स व्यवस्थित तिचा बेस असणार, इकॉनॉमिक्स तिचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि पुढे मार्केटिंगच्या PG स्टडीजसाठी तिला खूप हे फायद्यात होऊ शकतं. तिने पुढे जाऊन PG लेवलवर मार्केटिंग करावं आणि नंतर जॉब घेतला तर BCom आणि मार्केटिंग सुद्धा चांगलं एक कॉम्बिनेशन होऊ शकतं. म्हणजे फक्त मला अकाउंट्स नाही करायचे, कारण का बरेचसे कॉमर्सचे विद्यार्थी असतात ते येऊन सांगतात की मी घेतलंय खरं पण मला अकाउंटिंगमध्ये अजिबात रस नाही किंवा मला करायचंच नव्हतं. तर त्याच्यासाठी मार्केटिंग आहे, HR आहे, पुढे सिस्टम्स आहे, हे सगळे स्पेशलायझेशन्स BComच्या स्टुडंट्सना सुद्धा तेवढेच उपलब्ध आहेत. ॲग्रिकल्चर हे फील्ड सायन्ससाठीच मेनली आहे असं म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये आर्ट्स किंवा कॉमर्सचे विद्यार्थी जाऊ शकतात का? या डेफिनेटली ॲग्रिकल्चरसाठी तुम्हाला सायन्सचा बेस लागतो UG लेवलवर, पण PG लेवलवर तुमच्यासाठी MBA आहे, PG डिप्लोमा कोर्सेस इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, जे आता एक खूप मोठा सेक्टर ओपन अप होतोय. बेसिकली ॲग्री बिझनेस मॉडेल्स किंवा ॲग्री मार्केटिंग मॅनेजमेंटचे जे कोर्सेस आलेले आहेत ते डेफिनेटली स्टुडंट्स करू शकतात आणि त्यासाठी तुमचा सायन्सचा बेस असणं गरजेचं नसतं. अच्छा, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुमच्याकडे मुलं येतात IQ चेक करण्यासाठी किंवा त्यांचा कल कुठे आहे हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा त्यांच्या डोक्यात एक पक्क असतं की मी हे करणार आहे आणि आता बघूया IQ काय माझा कल काय येतोय ते बघूया. त्यात जेव्हा तुम्ही त्या मुलांना हे केलंस तर जास्ती तुझ्यासाठी बेटर आहे, त्यावेळेला मुलं ते कसं ॲक्सेप्ट करतात आणि त्याच्यावर त्यांची रिॲक्शन काय असते? खूप वेगवेगळे अनुभव येतात तेव्हा
खूपच कमी मुलं एक्सेप्ट करतात पटकन, रादर पेरेंट्स तर एक्सेप्ट पण करत नाही. त्यांना कठीण जातं, कारण का कुठेतरी त्यांनी ती स्वप्न बाळगली असतात. एक टीनेज फॅन्टसी असते की मित्र करतायत, किंवा मी लहानपणापासून विचार केला होता की मला सायंटिस्टच व्हायचं आहे किंवा मी इंजिनियरच होणार आहे, आणि आता मला सांगितलंय की इंजिनियर होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, टेस्टिंग इथे फार महत्त्वाचं आहे, आणि ॲज अ काउन्सिलर आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठलं क्षेत्र तुम्हाला सर्वात उपयुक्त आहे. आणि इथे जर ओपन माइंडेडनेस जर ठेवला नाही तर ते कठीण जाऊ शकतं, कारण का पर्याय तुमच्यासाठी काय ॲप्लिकेबल आहेत तसे जर तुम्ही बघितलं तर कोर्सेस सगळे आहेत. 1-2 वर्षानंतर रिग्रेट करून पुन्हा सुरू करणं फार कठीण होऊ शकतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रॉपर सायकोमेट्रिक टेस्टिंग घेऊन प्रॉपर क्वालिफाईड काउन्सिलर्सकडे जातात, हे होतंच. आणि हे बऱ्याचदा होतं की आम्ही ह्या क्षेत्राचा विचारच केला नव्हता, आणि तुम्ही आता कॉमर्स सांगताय किंवा आर्ट्स रिलेटेड फील्ड सांगतायत, आणि त्याची माझी तयारी नव्हती. बऱ्याचदा कॉमर्स आणि आर्ट्स फील्डकडे असंही बघितलं जातं की हे फार मोनोटोनस आहे आणि मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे किंवा चॅलेंजिंग करायचं आहे. पण इथेच असं लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी हे बॅचलर्स प्रोग्राम आहे जिथे तुम्हाला एक फाउंडेशन दिलं जातं. तुमचा बेस स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही पुढे हे घेऊ शकत नाही. म्हणून पहिलं सिलेबसकडे लक्ष द्या. डेफिनेटली सगळ्यांनाच क्रिएटिव्ह रोज काय करता येत नाही, किंवा एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी कुठलीही फील्ड असली तरी मोनोटोनी येतेच. पण मग तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, इथे तुमचा ॲप्टिट्यूड कसा होता, हे सगळंच लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग कुठलंही क्षेत्र जरी घेतलं तरी मग काय फरक पडत नाही. बरोबर आहे. यानंतरचा आपला प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. मी जागृती परब, लोअर परेल इकडून. 12वी नंतर कोणते व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध आहेत? त्यांना मला असं वाटतं की कॉमर्सशी रिलेटेड असं विचारायचं आहे की 12वी नंतर कोणते व्यावसायिक कोर्सेस कॉमर्ससाठी उपलब्ध आहेत, काय सांगाल? कसं आहे, व्यावसायिक आपण जर म्हणतो प्रोफेशनल, मगाशी सांगितल्याप्रमाणे CA, CS, ICW आहे, पण डिप्लोमा प्रोग्राम्स सुद्धा आहेत. जर समजा टीचिंगकडे वळायचं असेल तर डिप्लोमा इन टीचिंग आहे. स्पेशल एज्युकेशन हे सेक्टर ओपन अप होतं, कारण का हल्ली स्पेशल एज्युकेटर्सची पण तेवढीच गरज आहे. जर तुम्ही बघितलं तर हॉटेल मॅनेजमेंटचे सुद्धा कोर्सेस आहेत आणि फॅशन डिझायनिंगचे सुद्धा कोर्सेस आहेत. पण जर कॉमर्स रिलेटेड म्हटलं तर फर्स्ट CA, ICW आणि CS हेच 3 पहिले पर्याय येतात. पुढे तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स नंतर तुम्ही अनालिसिसकडे किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग ज्याला आपण म्हणतो तिथे वळू शकता. थोडंसं असं वाटतं की अरे CA, CS एवढंच आपल्यासाठी उपलब्ध आहेत, पण एक गमतीचा विचार असा आला, अकाउंटिंग इयर जेव्हा क्लोज होत असतं तेव्हा याच मंडळींची सगळ्यात जास्ती आपल्याला गरज असते. त्याच्यामुळे हे कोर्सेस सुद्धा खूप महत्वाचे आहेत. नाही, कारण आणि मुळात CA साठी एक तुमचा फायनान्सचे फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग लागतात. जर तुमचं बजेटिंग किंवा टॅक्सेशन जर तुमचे नॉलेजच बरोबर नसेल तर तुम्ही पुढे प्रोफेशनल म्हणून प्रॅक्टिस करू शकणार नाही. तर स्टुडंट्स जे 12वीत आहेत, कॉमर्सचे एस्पेशली विद्यार्थी, इनफॅक्ट आर्ट्सच्या पण विद्यार्थ्यांना CA, ICW आणि CS हे ओपन अप होतं. तर त्यांनाही प्रोफेशनली क्वालिफिकेशन जर पाहिजे असेल तर आर्ट्स माध्यमातून सुद्धा करता येईल. आणि फायनान्सचा एक बेस आणि इकॉनॉमिक्स आणि बिझनेस लॉसचे तुमचे कुठेतरी बेसिस तुमचे खूप स्ट्रॉंग होतात बाय डुईंग दिस कोर्सेस. एक असं विचारायचं की मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की काही युनिव्हर्सिटीजमध्ये काही कोर्सेस नसतात, पण तेच कोर्सेस दुसऱ्या म्हणजे आपलं शहर सोडून दुसऱ्या युनिव्हर्सिटीजमध्ये उपलब्ध असतात. तिकडे मुलांचा कल थोडा कमी असतो का? आपलं नेहमीचं वातावरण सोडून बाहेर शिकायला जायचं, किंवा घरच्यांचं थोडंसं असं असतं का की कशाला, मग हेच आहे उपलब्ध हेच कर, असं थोडंसं होतं? बऱ्याचदा होतं, कारण का कुठेतरी पेरेंट्स पण आणि मुलं पण कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायची तयारी नसते त्यांना, की इथे आहे मग जाऊ देत, मग मी पुढे बघतो. जे फोकस्ड विद्यार्थी असतात ते दे आर एव्हर रेडी. एक बघितलेलं आहे की जर आपण भारतात जेव्हा सांगतो तेव्हा मुलं थोडीशी नाखुश असतात, पण हे पर्याय अब्रॉड म्हटलं की त्यांना अब्रॉड जायची खूप लगेच तयारी दिसून येते. पण जर फोकस्ड असाल तर काहीही हरकत नाही, कारण का भरपूर युनिव्हर्सिटीज आलेल्या आहेत आणि ज्या नवीन युनिव्हर्सिटीज येतात ते तर खूप नवीन कोर्सेस देण्याची त्यांची सुरुवात आहे. कुठेतरी तिथे पण कॉम्पिटिशन युनिव्हर्सिटीजमध्ये सुरू झालेलं आहे. जे ट्रेडिशनल कोर्सेस आहेत तेही देतात आणि नवीन स्पेशलायझेशन्स अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये. तर फोकस जर असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही. आणि इथे पेरेंट्सनी पण जर ओपन अप ठेवलं की
नाही, त्याला जर अमुक अमुक विषयामध्ये जर रस असेल आणि ह्या क्षेत्रात नसेल तर जायला काही हरकत नाही. पण एक खूप आश्चर्याची गोष्ट असते की ग्रामीण भागातले कदाचित पेरेंट्स खूप लवकर तयार होतात, कारण का त्यांना माहिती आहे की इथे नाहीये हे. पण इनफॅक्ट शहरातलेच पेरेंट्स कुठेतरी काचकूच करतात की नको, त्याच्यापेक्षा तू हाच कोर्स कर, आपण पुढे PG लेवलला बघूया. पण एक फाउंडेशन जर तयार करायचं आणि मुलगा किंवा मुलगी खरंच फोकस्ड असेल तर काहीही हरकत नाही दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन कोर्सेस करायला. कारण का खूप कमी युनिव्हर्सिटीज भारतात असे आहेत जिथे तुम्हाला ऑनर्स प्रोग्राम 4-4 वर्षाचे मिळतात आणि ऑनर्स प्रोग्राम मुळातच कमी मिळतात भारतात. तर जर फोकस्ड असेल, इथे मी परत सांगते की फोकस पाहिजे इथे. जर फोकस नसेल, जर तुम्हाला तुमचे ऑप्शन जेनेरिक ठेवायचे असतील तर मग सिटी बदलण्यात काहीच अर्थ नाही. ते तुम्ही ज्या क्षेत्रात आहात किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात तिथेच अभ्यास कंटिन्यू करावा. पण जर फोकस्ड कॅन्डिडेट असेल तर त्यांनी तयारी ठेवली पाहिजे की ही युनिव्हर्सिटी नाही तर कदाचित दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा. परदेशामध्ये ह्या मुलांना म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांना परदेशामध्ये कोणत्या कोणत्या संधी आहेत? सगळ्याच संधी येतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे सायन्सच्या पण काही युनिव्हर्सिटीज अशा सुद्धा आहेत बाहेरच्या देशामध्ये जिथे जरी तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असाल तरी तुम्हाला काही ब्रिज कोर्सेस किंवा फाउंडेशन प्रोग्राम्स कंप्लीट करून तुम्हाला सायन्स फील्डमध्ये जाता येतं. तिथे फ्लेक्सिबिलिटी वेगळं आहे, तिकडचे स्पेशलायझेशन किंवा सब्जेक्ट चॉईसेस वेगळे आहेत. पण आपल्या देशामध्ये तसं नाही आहे. आपल्या देशामध्ये आर्ट्स म्हणजे आर्ट्स किंवा कॉमर्समध्ये जाता येतं, फार तर फार लिबरल आर्ट्स किंवा हॉस्पिटॅलिटी किंवा फाईन आर्ट्समध्ये. पण सायन्स हे क्षेत्र बंद होतं कम्प्लिटली त्यांच्यासाठी, कारण का तिथे बायोलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्स हे असणं फार महत्त्वाचं आहे. आपण या फ्लेक्झिबिलिटीकडे वळणार आहोत, पण त्या अगोदर आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे यानंतरचा ते बघूया. नमस्ते मॅडम, मी रेखा मणिशंकर दिवाळकर वळली येथून बोलते. माझा प्रश्न असा आहे की BBA आणि BAF यामधील फरक काय? त्यांनी विचारलंय BBA आणि BAF याच्यामध्ये फरक काय आहे आणि मला त्याला जोडून असं विचारायचं की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर कसं करू शकता. BBA ही एक अंडरग्रॅज्युएट डिग्री आहे, बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ज्या मुलांना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल त्यांना 12वी नंतर आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायन्स ह्या क्षेत्रातनं जाता येतं. मार्केटिंग, फायनान्स किंवा HR असे स्पेशलायझेशन्स येतात बेसिकली BBAमध्ये. आणि दुसरं जे तिने विचारलं BAF, दॅट इज बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स. ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट्स आणि फायनान्सचा बेस स्ट्रॉंग करायचा असतो त्यांच्यासाठी BAF ही डिग्री आहे. बऱ्याचदा स्टुडंट्सना असं वाटतं किंवा अशी एक समजूत झालेली आहे की BBA हा नवीन कोर्स आहे म्हणून चांगला आहे किंवा अमुक कोर्स नवीन इंट्रोड्यूस केला आहे म्हणून चांगला आहे. इथे लक्षात घ्या की सगळेच कोर्सेस चांगले असतात. मुळात तुम्हाला काय करायचं इथे लक्ष द्या की मला जर अकाउंट्समध्ये इंटरेस्ट असेल किंवा मला पुढे जाऊन मला फायनान्स फील्डमध्येच काम करायचं आहे किंवा मी CAचाच विचार करतोय तर डेफिनेटली BAF इज मोर एक्सेप्टेबल. आणि जर तुम्ही व्हेरी क्लिअर आहात की नाही मला पुढे जाऊन MBAच करायचं आहे तर BBA इज द आन्सर. पण ह्याचा अर्थ असाही होत नाही की जो BAFचा विद्यार्थी आहे तो MBAला जाऊ शकत नाही. इट इज बोथ फ्लेक्सिबल असं आहे इथे. आणि जे तुम्ही सांगितले करिअरच्या संधी जर तुम्ही विचार केला तर BBA घ्या किंवा BAF घ्या, तुम्हाला एंट्री लेवल जॉब्स डेफिनेटली मिळू शकतात. BBA साठी जे तुमचं स्पेशलायझेशन असेल, जर HR असेल तर एंट्री लेवल जॉब HR फील्डमध्ये मिळू शकतं. पण मास्टर स्केल करणं फार महत्त्वाचं आहे, मग ते BAF असू देत किंवा BBA असू देत. फ्लेक्झिबल आपण असं म्हणू शकतो का की आर्ट्स आणि कॉमर्स ह्या दोन ज्या शाखा आहेत त्या सायन्स सारख्याच बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहेत, त्याच्यामध्ये ती उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणात आहे? डेफिनेटली आहे, कारण का फक्त तुम्ही जर बघितलं मगासपासून जे मी पर्याय सांगते ते फक्त इंजिनियर, मेडिकल आणि फार्मसी रिलेटेड किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेडच कोर्सेस बंद होतात. बाकीचे सगळे कोर्सेस तुमच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत किंवा ओपन अप आहेत. आर्ट्स स्टुडंट्स, मी आर्ट्स आहे मग मला ॲडमिशनच्या वेळेस प्रेफरन्स मिळतो का असं काहीही नाही आहे.
बरेचसे जे अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत किंवा मास्टर लेवलचे पण प्रोग्राम आहेत, तिथे एंट्रन्स एक्झाम्स असतात, तिथे ग्रुप डिस्कशन असतं, इंटरव्ह्यू असतं. तर ह्या अंडरग्रॅज्युएट इयर्समध्ये जर तुम्ही हे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स किंवा पुढच्या मास्टर्स कोर्सची जर तयारी केली, कुठेतरी फाउंडेशन स्ट्रॉंग केलं, तर भरपूर संधी तुमच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. तुमच्याकडे जेव्हा एखादा विद्यार्थी येतो की मला आर्ट्सला जायचं आहे किंवा मला कॉमर्सला जायचं आहे, त्यावेळेला त्याची मानसिकता तुम्ही आणखीन कशी डेव्हलप करता? कुठेतरी त्याच्या मनामध्ये ते प्रेशर असतं का की मला कमी मार्क्स मिळालेत म्हणून मला या 2 शाखांमधल्या कुठल्या तरी एका शाखेत जायचंय, त्याचा तुम्ही कॉन्फिडन्स कसा बूस्ट करता? बऱ्याचदा होतं की मार्क, मला तर सायन्सला जायचं होतं पण मार्क कमी मिळाले म्हणूनच मी आर्ट्स किंवा कॉमर्स घेतलं जातं. इथे जेव्हा आम्हाला त्यांना हे पर्याय सांगावे लागतात आणि त्याचबरोबर टाईम एवढा असतो या स्टुडंट्सना बेसिकली, कारण का त्यांच्याकडे लॅबॉरेटरी प्रॅक्टिसेस नसतात किंवा त्यांना काही प्रेझेंटेशनची कामं नसतात. तर तुमच्याकडे एवढा वेळ आहे तर तुम्ही काय काय नवीन पर्याय शिकू शकता. डिप्लोमा कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस, हा कुठेतरी हे कोर्सेस जेव्हा तुम्ही करता तुम्हाला PG लेवलसाठी खूप उपयोगात येतं. आणि इथे केस टू केस खूप अवलंबून आहे, कारण का लहानपणापासून काहीतरी बिंबवलं गेलं असेल तर ते कदाचित कठीण जातं पालकांना आणि मुलांना पण एक्सेप्ट करायला. पण इथे जर ओपन माइंडेडनेस ठेवला, एक 8वीपासून पेरेंट्सनी पण सुरुवात केली की पर्याय कुठले आहेत, खरंच ह्याला इंटरेस्ट आहे का, किंवा खरंच हा एवढं लिखाण करू शकतो का, तर त्या अनुषंगाने जर कोर्सेस निवडले तर तेवढा त्रास होत नाही. पण जर काहीतरी स्वतःचेच इमॅजिनेशन असेल किंवा स्वतःचा एक हट्टच असेल तर ते कठीण जाऊ शकतं. आणि इथेच इम्प्रेशन बेस्ड डिसिजन न घेता इन्फॉर्मेशन बेस्ड डिसिजन्स घेतलेले खूप अगदी अगदी. आर्ट्स आणि कॉमर्स या 2 शाखांबद्दल आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. या 2 शाखांबद्दल जाता जाता तुम्ही काय सांगाल की मी जर समजा या 2 शाखांपैकी एका शाखेत जायचं ठरवलं तर आज माझ्यासाठी करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, याच्याबद्दल तुम्ही जाता जाता काय सांगाल? डेफिनेटली भरपूर आहेत. मी माझंच उदाहरण देईन. सायकॉलॉजी या क्षेत्रामध्ये कंपनी उघडून करिअर काउन्सिलिंग, टेस्टिंग हे करणं पण त्याच्यासाठी इंजिनिअरिंग किंवा म्हणतात ना सायन्सच घेणं गरजेचं नाही आहे. आर्ट्स आणि कॉमर्स फील्ड एक लक्षात घ्या, बॅचलर्स डिग्री जेव्हा तुम्ही करता तुमचा फाउंडेशन स्ट्रॉंग होतो. पुढे तुम्ही मास्टर्स डिग्री जेव्हा करता, वर्क एक्सपिरियन्स जेव्हा जोडीला आणता, तेव्हा खूप चांगले पर्याय मिळतात. आणि तुमचं स्पेशलायझेशन कुठलं आहे हे स्टुडंट्सनी एक 12वी नंतर कुठेतरी फोकस करायला सुरुवात केली तर बऱ्याचदा काय होतं की स्पेशलायझेशनचा विचार TY मध्ये आल्यावरच केला जातो किंवा मास्टर्सच्या 2nd इयरला विचार केला जातो. असं न करता आधीपासून थोडीफार माहिती मिळवली तर तुम्हाला हे उपयोगात होतं. आणि आर्ट्स आणि कॉमर्ससाठी सगळेच फील्ड्स ओपन आहेत. असं आहे, अकाउंटंटचा जॉब जर म्हटलं तर एका छोट्याशा कंपनीमध्ये पण गरजेचं, एक स्मॉल प्रोप्रायटर फर्ममध्ये सुद्धा, IT कंपनीमध्ये सुद्धा एक अकाउंटंट लागतो आणि ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्येच. तसंच आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी पण सांगायचं आहे की सायकॉलॉजीचा पण अभ्यास तुम्हाला पर्सनली आणि प्रोफेशनली कामात येऊ शकतो. आणि जर लँग्वेजेसमध्ये जर प्रभुत्व असेल तर ते पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचा पण उपयोग होऊ शकतो. नक्कीच. त्याच्यामुळे ही दोन्ही फील्ड्स केवळ मला कमी मार्क्स मिळतात म्हणून मी आर्ट्स किंवा कॉमर्सकडे जाणार असं न ठरवता याही क्षेत्रांमध्ये मला तितक्याच करिअरच्या संधी आहेत हा विचार करून आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुढल्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.